नमस्कार. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणि ह्या योजनेसंदर्भात राज्य सरकारनं एक अतिशय मोठा निर्णय घेतलेला आहे. ज्या कोणत्या लाडक्या बहिणींची ई-केवायसी करत असताना चूक झालेली होती किंवा त्यांच्याकडनं पर्याय निवडताना चूक झालेली होती, त्या लाभार्थ्यांसाठी एक अतिशय महत्त्वाचा निर्णय राज्य सरकारनं घेतलेला आहे. ई-केवायसी मध्ये चूक झालेल्या लाडक्या बहिणींसाठी आता 31 मार्च 2026 पर्यंत ई-केवायसी मध्ये दुरुस्ती करण्यासाठी आपल्याला तारीख वाढवून देण्यात आलेली आहे. पाहुयात GR मध्ये नेमकं काय म्हटलेलं आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणि ह्या योजनेअंतर्गत ई-केवायसी करण्याची संधी उपलब्ध करून देण्याबाबत हा निर्णय घेण्यात आलेला आहे. 6 फेब्रुवारी 2026 रोजी हा GR प्रसिद्ध करण्यात आलेला होता. ह्या शासन परिपत्रकात नेमकं काय म्हटलेलं आहे ते पाहूयात. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ह्या योजनेअंतर्गत दिनांक 31 डिसेंबर 2025 पर्यंत ज्या लाभार्थी महिलांनी ई-केवायसी पूर्ण केली आहे, तथापि सदर प्रक्रिया पूर्ण करताना लाभार्थ्यांच्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी, कंत्राटी कर्मचारी म्हणून सरकारी विभाग, उपक्रम, मंडळ, भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत नसावा किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्ती वेतन घेत आहे किंवा कसे, याबाबतचा पर्याय निवडताना नजर चुकीने चुकीचा पर्याय निवडण्यात आलेला आहे. अशा लाभार्थी महिलांसाठीच ऑनलाईन ई-केवायसी मध्ये पुन्हा एकदा सुधारणा करण्याची संधी दिनांक 31 मार्च 2026 पर्यंत उपलब्ध करून देण्यात येत आहे. उपरोक्त अनुषंगाने योजनेच्या पोर्टलवर सुधारणा करण्यात आली आहे. यापुढे कोणत्याही परिस्थितीत सुधारणा करण्याची संधी उपलब्ध करून दिली जाणार नाही याची नोंद घेण्यात यावी. ज्या कोणत्या लाडक्या बहिणींची केवायसी करत असताना चूक झालेली आहे त्यांनी आपली ई-केवायसीची दुरुस्ती लवकरात लवकर करून घ्यावी. आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर कृपया आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. लाडकी बहीण योजनेच्या ई-केवायसी संदर्भात अजून काय आपल्या मनामध्ये प्रश्न किंवा अडचणी असतील तर नक्कीच कमेंट करून सांगा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.